निसर्ग एवढा सुंदर आहे तर मन खूप प्रसन्न झालंय की जंगल तोडलं नाही पाहिजे, जंगल हे राखलं पाहिजे। संपूर्ण ट्रेक जर तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्यासोबत राहा। नमस्कार, मी भारती, स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये। आपण आहोत पिंपळगाव जोग्याच्या बॅकवॉटरला। इकडं माझ्या पाठीमागे इकडं पाहिलं उजव्या हाताला तर बॅकवॉटर आहे, डाव्या हाताला जर पाहिलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत। खरं तर सनसेट आत्ताच झालेला आहे आणि अनेक पर्यटकांनी या ठिकाणी पतंगबाजी केली आहे। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर 2-3 किलोमीटरवर खिरेश्वर गाव आहे आणि आज आपण या खिरेश्वर गावामध्ये खरं तर कॅम्पिंग करणार आहोत, मुक्काम करणार आहोत आणि सकाळी नागेश्वराचं दर्शन घेऊन आपण आडराईच्या ट्रेकला जाणार आहोत। संपूर्ण ट्रेक जर तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्यासोबत राहा। काल जसं की आपण सांगितलं, आज आपण आडराईचा ट्रेक करणार आहोत। आडराईच्या जंगलात आपण अर्ध्यापर्यंत चालत आलेलो आहोत आणि अनेक औषधी वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हे एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे, त्याचा बुंधा पूर्णपणे पोखरलेला आहे। तुम्ही पाहू शकता हा बुंधा पूर्ण पोखरलेला आहे। आपण पाहिलं तर याच झाडाचा हा दुसरा पोखरलेला भाग आहे। असेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहेत। हा बुंधा जर पाहिला तर किती रुंद आहे, अगदी 2-3 माणसांनी त्याला पूर्णपणे कवळी घातली तरी सुद्धा तो त्यांच्या कवळीत बसणार नाहीये। असेच वेगवेगळ्या प्रकारची झाडं जर तुम्हाला पाहायची असेल तर माझा संपूर्ण ट्रेक पाहायला विसरू नका।
काही झाडं किती मोठी आहेत ना. पाहुणं नमस्कार, कुठून आलात? किती वर्षापासून ट्रेक करताय का पहिलाच? माझी दुसरी वेळ आहे. एकदा पावसामध्ये केलेला आहे. पावसाळ्यातलं वातावरण भारी का आता थंडीच्या दिवसातलं? दोघांमध्ये फरक वाटत नाही. आता पण वातावरण सगळं थंड आहे. पावसामध्ये आम्हाला बराचसा चिखल वगैरे होता आणि तरी पण वातावरण जे आता आहे एकदम मनप्रसन्न होतं. त्याच्यामुळे भारी वाटते का? खूप मस्त वाटतं. ताई तू काय सांगशील? खरं तर तुम्ही कप्पल वाटताय मला, काय सांगशील? हो, कारण आम्ही पावसाळ्यामध्ये आलो होतो तिथे, तेव्हा पण फर्स्ट टाईम आलो. आता आमची सेकंड टाईम आहे. पावसाळ्यामध्ये म्हणजे खरं तर खूप छान वाटत होतं. सगळीकडे पाणी वगैरे, त्या पाण्यातून जायचं भारी मस्त वाटत होतं. आता पण छान वाटतंय हिवाळ्यामध्ये करायला. खरं तर असं वाटत होतं खूप ऊन आहे बाहेर, पण इथे आल्यावर खूप घनदाट जंगल आहे. या जंगलात सूर्यकिरण सुद्धा इथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अगदी थंडावा, बाहेर पडलं तर ऊन प्रचंड आहे. जंगल इथे घनदाट आहे. आज पाहायला गेलं तर लोक इतकी जंगल तोडतायत, झाडं वगैरे तोडतायत, प्रदूषण वाढतंय. पण इकडं मुंबई साईडला पाहायला गेलं तर पूर्ण प्रदूषणाने आम्ही त्रासलेलो असतो. इकडे आले तर खूप मोकळा श्वास घेण्यासारखी मस्त हवा. खरं तर तू यातून संदेश देशील की जंगल तोडलं नाही पाहिजे, जंगल हे राखलं पाहिजे. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करू मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे धुंद वारे. हे गाणं मी का गुणगुणतीये? खरं तर निसर्गच एवढा सुंदर आहे. माझ्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, कोणतं सुचतंय गाणं काय ह्या निसर्गात? तुम्ही म्हटलेले गाणं तर खूपच छान आहे. अगदी निसर्गाशी रिलेटेड आहे ते. खरंच खूप भारी वाटतंय आणि निसर्ग एवढा सुंदर आहे तर मन खूप प्रसन्न झालंय. आपल्यासोबत बाळूमामा आहेत. खरं तर रात्री आम्ही त्यांच्या घरी मुक्काम केला. जेवण खूप सुंदर बनवतात. टेंटची पण खूप छान सोय आहे. तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्की या आणि खिरेश्वरला बाळूमामांच्या घरी मुक्काम करा. जेवण खूप सुंदर आहे. बाळूमामा आपल्याला हा ट्रेक पूर्ण समजावून सांगताय. बाळूमामा, कसा तुम्ही आम्हाला सांगणार काय? हा ट्रेक जर म्हणलं तर लहान मुलांच्या याच्यापासून म्हणजे हा प्लॅटूच एकदम म्हणजे थकायसारखं काही हां हां. आणखी काय वैशिष्ट्य सांगाल या जंगलाबद्दल? काही मोठी झाडं बघण्यासारखी नाही का, म्हणजे आपल्याला पण आठवणार की 3 पिढ्यांची झाडं ती. हां, म्हणजे तुम्हाला पण आठवत नाही एवढी जुनी झाडं आहेत खरं तर. आणि मी मगाशी पाहिलं बुंदे खूप लांब लांब आहेत या झाडाचे, मोठे आहेत. अगदी 3-4 माणसांनी जरी त्याला कवळी घातली तरी ते बुंदे त्या माणसांच्या कवळीमध्ये बसत नाहीयेत, असं देखील बाळूमामांनी सांगितलंय. बाळूमामा, मला सांगा की औषधी वनस्पतीबद्दल किंवा आणखी कोणकोणत्या वेगवेगळ्या वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला आणखी पुढे? आयुर्वेदिक ना, हां, आयुर्वेदिक हाडसंधी आहे. हां. परत आपलं काय म्हणजे रगतवाढीची साल आहे. परत काय म्हणजे पावळ्याचे हे पण आहे हां झाडं वगैरे विषारी. हां. खरं तर बाळूमामा जे नवीन नवीन ट्रेकर्स लोक या ठिकाणी येतात त्यांना हा ट्रेक खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतात. बाळूमामा, मला सांगा, आडराईचं नाव हे का पडलं? हे गावाच्या शेजारी डोंगर असतो किंवा त्याच्या पलीकडे जे जंगल असते त्याला ते आडराई म्हणजे डोंगराच्या आडोशाला असते ते, त्याला आडराई जंगल असे म्हणतात. ओके. आणखी काय वैशिष्ट्य सांगाल? वेली वगैरे आहे झाडांवरती पसरलेली, याची पूर्ण सावली म्हणजे बऱ्यापैकी पडते प्रत्येक ठिकाणी. ही जास्त वेल आहेत. हां. या वेलींबद्दल काय सांगाल? या वेलींचा काय उपयोग होतो किंवा नाही काही पर्यटक काय उपयोग करतात? पर्यटक काय आल्यावरती त्यांचा मजा वगैरे नाही का, झोक्यावरती झोका खेळण्यासाठी. झुला, हां झुला. अगदी पाहिलं तर लोक विकत झुला बनवून घेतात. तुटण्यासारखं नसते, हा मजबूत असतो. हे तुम्ही जरी बसले ना हां. तर तो पडणार नाही किंवा तुटणार नाही. झाडावरती तो भरपूर पसरलेला आहे. आपण जर पाहिलं तर लोक विकत झुला घेऊन झुला खेळण्याचा आनंद घेतात. परंतु तुम्हाला जर नैसर्गिक झुला खेळण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच आडराईचा ट्रेक करा. बाळूमामांशी संपर्क करा. त्यांचं जेवण म्हणजे 1 नंबर होतं. रात्री आम्ही अनुभवलं. खरंच खूप भारी जेवण केलं बाळूमामा आणि खूप आमची चांगली सोय केली. आणखी पुढे काय पाहणार आहोत आपण? आता काही झाडे राहिलीत आपली मोठी मोठी बघायची, हां, म्हणजे लय जुनी झाडे. ओके.
सकाळी आपण 10 वाजता आडराईचा प्रवास सुरू केला होता. आता 2:30 वाजत आलेले आहेत आणि अगदी आपण आडराईच्या शेवटच्या टोकापर्यंत आहोत. माझ्यासमोर जर पाहिलं तर आपल्यासोबत गाईड आहेत बाळू मेमाने. दादा, ही जी वेगवेगळी शिखरं दिसत आहेत ती नक्की कसली आहे त्याबद्दल थोडं विश्लेषण. एक आपला रोहिदास शिखर आहे, हा. टोक दिसते बघा उंच. हा, ते समोरचं. हा. आणि त्याच्याच बाजूला जी खिंड दिसते बघा, हम्म. ती आपला बेलपाडे गावातून माकडनळीचा रस्ता सुरू होते, शेंडी सुळक्यापर्यंत येते. तिथून तसाच तो खेरेश्वर रूट ना हा. खाली उतरते किंवा हरिश्चंद्रगडावरती पण जातो येतो. हा. आणि याच्यावरती तारामती शिखर आहे, आपल्या महाराष्ट्रातील 2 नंबरचं शिखर आहे. जर ट्रेकर्स लोकांना यायचं असेल तर काय आवाहन कराल? कोणत्या ऋतूत आलं पाहिजे? थंडीत आलं पाहिजे, पावसाळ्यात आलं थंडीतला पण पाहिजे? आहे आणि पावसाळ्यातला पण आहे, पण पावसाळ्यातला फील थोडा वेगळाच येतो इथं नाही का. हा. आणि कॅम्पिंगसाठी लोक एवढी काही येते नाही इकडं, स्टेला थोडं अवघड आहे इकडे, जेवणाचं वगैरे एवढं लांब आणायचं. स्टे करू शकता. पावसाळ्याचा प्रवास कसा असतो? खडतर असतो का? आज जो आपण अनुभवलाय तो एकदम सॉफ्ट होता, भारी होता, हा. तसा पावसाळ्यातला कसा? पावसाळ्यातला पण सोपाच असते, म्हणजे इथं काय घसरायसारखं काहीच नाही, एकदम फ्लॅट आहे पूर्ण. आपण पाहत चालू आहे रस्ता, हा. हे अवघड काहीच नाही. चिखल वगैरे असतो, चिखल खूप कमी पाणी असते, कसं? म्हणजे रस्त्यात चिखल असते पण नॉर्मल असते, एवढं पण नाही. वाहतं पाणी असते ना, हा. आणि असं साठलेलं पाणी नसते, त्याच्यामुळे चिखल. पाऊस जास्त झाला तर पाणबळी गाईड जर असला तर त्याचा फायदा, नाही तर मग तो कुठंतरी आपल्याला अपघात घडू शकतो. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर आपल्या सोबत अनुभवी गाईड असणं खूप गरजेचं आहे. दादांनी आपल्याला अगदी प्रत्येक शिखराचं विश्लेषण खूप चांगल्या प्रकारे करून दिलंय. अशीच नवनवीन ठिकाणं तुम्ही माझ्यासोबत पाहणार आहात फक्त आवाज भारतीवर.